शाहूवाडी तालुक्यातील डोणोली इथं अपघात झाला। महामार्गाशेजारी झोपलेल्या दोन परप्रांतीय कामगारांच्या अंगावरून ट्रक गेला आणि ते दोन तरुण जागीच ठार झाले। त्यामध्ये मूळचा मध्य प्रदेशातील 19 वर्षाचा अनिल राकेश आदिवासी आणि 22 वर्षाचा मेघराज कोद्दू आदिवासी यांचा बळी गेला। सध्या कोल्हापूर रत्नागिरी महामार्गाचं काम सुरू आहे। शनिवारी रात्री महामार्गाच्या कामात डंपर उतरण्यासाठी बनवलेल्या एका रॅम्पवर दोन गरीब तरुण कामगार झोपले होते। रात्री 10 वाजता कॉन्क्रीटचं साहित्य भरून आलेला ट्रक रिव्हर्स घेत असताना चालकाला रॅम्पवर झोपलेले दोघे जण दिसलेच नाहीत। त्यामुळे ट्रकचं पाठीमागील चाक थेट त्या दोघांच्या अंगावरून गेलं आणि 19 वर्षाचा अनिल राकेश आणि 22 वर्षाचा मेघराज कोद्यू जागीच ठार झाले। बांबवड्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना तातडीनं नेलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता। पोटाची खळगी भरण्यासाठी मध्य प्रदेशातून कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या दोन तरुण कामगारांचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्यानं प्रचंड हळहळ व्यक्त होतीये।